जीएसटी माफ झाल्यामुळे आता टर्म इन्शुरन्स 18% स्वस्त झाला आहे आणि तुमचा जर पगार महिन्याला साधारण 1 लाख रुपये असेल तर त्याच्या 120 पट म्हणजे 120 महिन्याच्या पगारा इतका तुमचा टर्म इन्शुरन्स असायला हवा, जेणेकरून पुढच्या 10 वर्षाचं उत्पन्न तुमच्या कुटुंबाला नुकसान भरपाई म्हणून मिळेल आणि त्याचा हप्ता एकदम किरकोळ खर्च एवढा असतो. दररोज 100 रुपये इतके जरी तुम्ही खर्च केला तुमच्या टर्म इन्शुरन्स तरी तुमच्या कुटुंबाचे आर्थिक संरक्षण होईल. कारण आजच्या काळामध्ये विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळामध्ये आपल्या कुटुंबाला अत्यंत जवळचे नातेवाईक सुद्धा आर्थिक मदत करणाऱ्या मर्यादा आहेत. त्यामुळे आपल्या कुटुंबाचा आधार म्हणजे टर्म इन्शुरन्स आहे. आणि हेल्थ ओके असताना डायबिटीस होण्यापूर्वी, हार्ट अटॅक येण्यापूर्वी टर्म इन्शुरन्स घ्यायला हवा मित्रांनो. कारण हेल्थची तपासणी होते टर्म इन्शुरन्स देताना आणि तुमचे फायनान्शियल पेपर पण लागतात, ITR लागतात किंवा फॉर्म 16 लागतो. त्यामुळे जास्त वेळ घालवू नका आणि टर्म इन्शुरन्स घ्या. कारण टर्म इन्शुरन्स अत्यंत कमी पैशामध्ये संपत्ती निर्मितीचं एकदम कायदेशीर माध्यम आहे. त्यामुळं तुम्ही हायगाई करू नका, कारण पैसे कमावणं अवघड असतं. टर्म इन्शुरन्स घेणं त्या मानानं सोपं आहे. धन्यवाद.